श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वामी प्रकट दिनापर्यंत फक्त 5 मिनिट ही एक प्रभावी सेवा करा. नशिबात नाही ते सुद्धा मिळेल. स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा जवळ येत आहे. सर्व स्वामी भक्तांचा आवडता दिवस स्वामी महाराजांचा प्रकट दिन. आपण प्रकट दिनानिमित्त स्वामी महाराजांची फक्त 5 मिनिटं दररोज ही सेवा करायची आहे. तुमच्याकडे वेळ किती आहे किंवा किती दिवस करायचं आहे असं कोणतंही बंधन नाही. फक्त स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला ही सेवा मनापासून करायची आहे. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. ज्या गोष्टीचा कधीही तुम्ही विचार केला नाही त्याही गोष्टी तुम्हाला मिळतील. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हटलं की हजारो पटीने आपल्याला आपल्या इच्छा प्राप्त करून घेण्याचा दिवस आहे. या दिवशी आपण कोणतीही सेवा मनापासून करतो त्या सेवेचे फळ आपल्याला 1000 पटीने नक्कीच मिळतं. स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही कराल तर तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी, समस्या आहेत, संकट आहेत ते सर्व दूर होतील व स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला ही सेवा कोणती आहे, कशी करायची आहे, संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण फक्त 5 मिनिटं ही सेवा करायची आहे. ही सेवा आपण 5 मिनिटं अगदी मन लावून केली तर तुम्हाला ह्या सेवेचे फळ नक्की मिळणार आहे. ही सेवा करता तेव्हा फक्त मनामध्ये एकच विश्वास ठेवा, स्वामी महाराज तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहेत. तुम्ही ज्या काही इच्छेसाठी स्वामी महाराजांची फक्त 5 मिनिटं ही सेवा करत आहात ह्या सेवेचे फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. आपण स्वामी सेवा करायची आहे असे बरेच दिवस म्हणत असतो. काही लोकांना स्वामी सेवा करायला वेळ मिळत नाही. भरपूर इच्छा असते स्वामी सेवा करायची आहे, पण काही कामे आहेत, काही अडचणी आहेत, त्यासाठी स्वामी महाराजांची सेवा करणं शक्य नाही. पण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत फक्त आपण ही सेवा केली तर या संपूर्ण तुम्ही दररोज सेवा नाही करत तरीही तुम्हाला सेवा केल्याचे पुण्य नक्कीच मिळते. सेवा आपण करतो प्रकट दिनापर्यंत. स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा सर्व स्वामी भक्तांचा आवडीचा दिवस आहे. या दिवशी आपण कोणतीही सेवा करावी. स्वामी महाराजांचे पारायण करता येत असेल, स्वामी चरित्र सारामृताचे पारायण नक्कीच करावे. तारक मंत्राचा अनुष्ठान करावे. तसे तुमच्या मनामध्ये कोणत्याही सेवा असतील त्या तुम्ही नक्की अवश्य करायच्या आहेत. तरीही तुम्हाला ही कोणतीही सेवा करता नाही आली तरीही तुम्ही फक्त 5 मिनिटं ही सेवा करा. अगदी हे 5 मिनिटं स्वामींसाठी असणार आहेत. स्वामी महाराजांना हे 5 मिनिटं तुम्ही नक्की द्यावे. असे कोणताही भक्त नाही की स्वामींसाठी 5 मिनिटं वेळ काढणार नाही, कारण 5 मिनिटं वेळ हा सर्वांकडं आहे. आपण आपल्या स्वामींना 5 मिनिटं देणं ही खूप मोठी गोष्ट नाही. स्वामी महाराजांची सेवा करायला तुम्ही फक्त 5 मिनिटं द्या. ही सेवा आहे, तुम्ही मनातून करा, विश्वासाने करा. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला अगदी 5 मिनिटं वेळ काढून स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती घरामध्ये असेल तर शांतपणे बसायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. हात जोडून स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे. स्वामी कसे आहेत? स्वामी साक्षात तुमच्यासमोर बसले आहेत. सर्व काही अनुभव घ्यायचे आहेत व शांतपणे तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करायचं आहे. स्वामी महाराजांचे 11 माळी तुम्हाला जप करायचा आहे. अगदी तुम्हाला 5 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिटाची ही सेवा करून तुमच्या नशिबामध्ये काय नाही, जे नाही ते सुद्धा तुम्हाला मिळत आहे. यासाठी तुम्ही ही सेवा करायला विसरू नका. हा दिवस पुन्हा येत नाही. स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हटलं की सर्व स्वामी भक्तांचा आपल्या ज्या काही इच्छा आहेत, अडचणी आहेत, अडचणी दूर करण्याचा दिवस आहे. स्वामी महाराज आपल्याला प्रचिती देण्याचा दिवस आहे. स्वामी महाराज सर्व भक्तांना प्रचिती देतात, अनुभव देतात, साक्षात अनुभव येतात. तुम्हीही स्वामी सेवेकरी असाल किंवा स्वामी महाराजांचे तुम्हाला बरेच अनुभव आले आहेत तर तुम्ही कमेंटमध्ये
स्वामी महाराजांचे अनुभव शेअर करायला विसरू नका. तुमचे अनुभव दुसरेही लोक पाहतील. त्यांच्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या तुम्ही केलेली सेवा पाहून स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करतील. जीवनामध्ये प्रत्येकाच्या दुःख, संकट, अडचणी आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी स्वामी आहेत. फक्त तुमच्या मनामध्ये विश्वास ठेवा. फक्त 5 मिनटं तुम्ही स्वामी महाराजांना द्या. रोज जीवनामध्ये धावपळीचं जीवन प्रत्येकाचं आहे. प्रत्येकाला मेहनत करावी लागते, पण आपण 5 मिनटंही आपण स्वामींसाठी देऊ शकत नाही. असे होत नाही. आपण 5 मिनटं स्वामींसाठी अवश्य द्यायचे आहेत. तेव्हा फक्त स्वामी आणि तुम्ही असायला हवे. दुसरे कोणतेही विचार तुम्हाला इकडे काम आहे, तिकडे काम आहे किंवा हे काम आहे असा कोणताही विचार मनामध्ये ठेवू नका. फक्त स्वामी महाराजांचे नामस्मरण शांतपणे करा. तुम्हाला कोणतीही सेवा करायची गरज नाही. सेवा करणं शक्य नाही. बरेच कामे आहेत, काही सेवा घडत नाही. तेव्हा तुम्ही प्रकट दिन, कितीही दिवस प्रकट दिन आता जवळ येत आहे, तोपर्यंत ही सेवा करायला विसरू नका. 1000 पटीने पुण्य तुम्हाला नक्की मिळते. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या सर्व स्वामी महाराज दूर करतात. कायम भक्ताचे रक्षण करतात. यासाठी फक्त नामस्मरण करा. 5 मिनटं वेळ काढून स्वामी महाराजांचे श्री स्वामी समर्थ हा नामजप करायला सुरुवात करा. तसेच तुम्ही कुठेही काम करत आहात, कामामध्ये आहात, तेव्हाही फक्त नामस्मरण करा. तुम्ही कोणतीही सेवा नाही केली, फक्त नामस्मरण केले तरीही नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. तुमच्या ज्या काही समस्या, अडचणी आहेत त्या फक्त नामस्मरणाने दूर होतात. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. नामस्मरण करून बघा. जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला अनुभव येणार आहेत. आपण आपल्या इच्छेने, मनाने कोणतीही सेवा करावी. फक्त विश्वासाने करायला हवी. असे नाही की आपण कोणी सांगितले आहे की त्यासाठी करत आहोत, पण तुम्ही विश्वास ठेवून फक्त दररोज ही 5 मिनटं सेवा करायला सुरुवात करा. तुम्हाला सेवेचे कधीही तुम्ही पाहाल की तुम्हाला सेवा करावीशी वाटेल. तुम्हाला आत्ता तुम्ही 5 मिनटं करत आहात, पुन्हा तुम्हाला काही दिवसामध्ये 10 मिनटं असे तुम्हालाही स्वामी महाराजांची गोडी लागणार आहे. कारण आपण आपल्या इच्छेने कोणतीही सेवा करतो त्या सेवेची ओढ आपल्याला नक्कीच लागते. आपल्याही बऱ्याच काही समस्या आहेत, अडचणी आहेत. प्रत्येक वेळा आपल्या अडचणी, समस्या दूर करायला कोणीही येत नाही. फक्त स्वामी येतात. त्यासाठी आपण स्वामींचे नामस्मरण करू शकतो. ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, वाईट लोक आहेत, जे त्रास देत आहेत विनाकारण, ते तुमच्यापासून दूर होतात. वाईट लोकांच्या नजरा तुमच्यापासून दूर होतील. नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह राहाल. मन शांत राहणार आहे. कधीही मनामध्ये कोणतेही वाईट विचार किंवा निगेटिव्हिटी येत नाही. घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी राहते. स्वामी महाराजांचे नामस्मरणामध्येही खूप ताकद आहे. फक्त 5 मिनटं वेळ काढा. दररोज तुम्ही वेळ काढून स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून शांतपणे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ शांतपणे स्वामी महाराजांचा नामजप करा. स्वामी महाराज तुमच्या नशिबामध्ये नाही ते सुद्धा तुम्हाला मिळवून देतील. खूप पॉवर आहे. खूप चमत्कारी असे स्वामी महाराजांचे नामस्मरण आहे. नक्की करा. नक्की अनुभव घ्या. ही सेवा करायला विसरू नका. प्रकट दिनापर्यंत ही सेवा अवश्य करा. श्री स्वामी समर्थ.